ब्रह्मांड नायक महाराजाधिराज विराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे मडगाव गोवावरून सौ शर्मिला भाटे या ताईंचा। ताई म्हणतात, सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाळी माघारा। जय गजानन। मी शर्मिला भाटे, माझे माहेर श्रीपूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। लहानपणापासून घरातील वातावरणामुळे गजानन महाराजांची भक्ती होतीच। त्यात माझे लग्न ठरण्यासाठी पंढरपूर येथील गजानन महाराज मंदिराची जागा निमित्त ठरल्यामुळे ही भक्ती अजून बहरली। माझ्या आते बहिणीच्या लग्नाला मी पंढरपूरला गेले असताना माझ्या बहिणीने माझ्या नकळत मला दाखवण्याचा उद्योग तेथील गजानन महाराज मंदिरात पार पडला आणि मी सासरच्या लोकांना पसंत पडून माझे लग्न ठरले आणि जणू महाराजांच्याच योजनेचा भाग म्हणून मी लग्नानंतर पंढरपूरला आले। तिथून पुढे 1998 साली मिस्टरांनी व्यवसायाच्या उद्देशाने मडगाव गोवा येथे स्थलांतर होण्याचा निर्णय घेतला आणि आमचे कुटुंब मडगावला स्थायिक झालं। सुरुवातीला तिथे गजानन महाराजांचं मंदिर नव्हतं, पण महाराजांच्या कृपेने लवकरच तिथे मंदिराची उभारणी झाली आणि एक श्रद्धास्थान प्राप्त झाले। महाराजांच्या आशीर्वादाने दिवस समोर सरकत गेले आणि माझ्या मोठ्या मुलीचं लग्न ठरलं। 26 एप्रिल 2013 रोजी सांगली येथील खरे मंगल कार्यालयात लग्न म्हणजे मडगाव पासून 300-400 किलोमीटर दूर। त्यामुळे आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की 24 एप्रिलला सकाळी आपण खासगी गाड्यांनी मडगाव येथून निघायचे। ठरल्याप्रमाणे 24 तारखेला पहाटेच घर जागे झाले आणि तयारीची एकच धांदल सुरू झाली। बॅगा भरणे, फराळ करणे, आंघोळी उरकणे, हास्य विनोद आणि एकच तारांबळ, लग्न घरच ते। अशाच सकाळचे साधारण 7-7:30 वाजले असतील। मिस्टर म्हणाले, मी आंघोळीला जातो आणि त्यांनी आंघोळीला नंबर लावला। इकडे आमच्या गप्पा सुरू होत्या। 5 मिनिटे झाले असतील आणि खूप जोरात कसलासा आवाज आला। आम्ही एकदम स्तब्ध झालो। सर्वांचेच डोळे विस्फारले, कान टवकारले आणि आम्ही बाथरूमच्या दिशेने धाव घेतली। बाथरूम मधूनच तो आवाज होता। आम्ही दार वाजून आवाज दिला, पण आतून काहीच प्रतिसाद नव्हता। पुन्हा सगळ्यांनीच जोरात हाक मारली, पण प्रतिसाद शून्य। दरवाजा तोडावाच लागणार, कुणीतरी ओरडलं। कुठलाही वेळ न दवडता दरवाजा तोडण्यात आला। आत ते निश्चित पडले होते, पूर्ण बेशुद्ध अवस्थेत। यांना 4 जणांनी उचलून बाहेर आणलं। आमचे फॅमिली डॉक्टर रायपूरकर यांना फोन लावण्यात आला, सोबतच अँब्युलन्सही मागवण्यात आली। माझ्या काळजाचा ठोका चुकला। माझ्या सकट सर्वांचा चेहरा खरकन उतरला। प्रत्येकालाच प्रत्येकाच्या मनातलं वादन समजत होतं। या सगळ्या धावपळीत मी आत देवघराकडे धाव घेतली। गजानन महाराजांच्या फोटोकडे शून्यात हरवल्या नजरेने पाहू लागले। महाराजांच्या समोर दिवा लावला आणि तोंडून एकच वाक्य बोलले, मुलीच्या लग्नाला यांचे येणं होऊ दे। दरम्यान डॉक्टर, अँब्युलन्स आले। यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं। त्या दिवसाचा कार्यक्रम पुढे ढकलून आम्ही सर्व हॉस्पिटलमध्ये दाखल झालो। तपासण्या झाल्या, निदान झाले आणि निदान ऐकून सर्वांनाच जबरदस्त धक्का बसला। मानेतील उभ्या मणक्याला हेर क्रॅक आणि कमरेच्या खाली संवेदनाहीन ऐकून मी तर पटकन खाली बेंचवर बसले। कुणीतरी खांद्यावर हात ठेवला। पाहिलं तर वर्षा, माझ्या बहिणी। त्या म्हणाल्या, काळजी करू नकोस, महाराज घेतील काळजी। तुझ्या देवघरात महाराजांची पंचधातूची जी मूर्ती आहे, जिला तू रोज अभिषेक करते, ती मी पाण्यात ठेवून आली आहे। त्यांना सांगितलं आहे काळजी घ्यायला, होईल सर्व ठीक। इतक्यात डॉक्टर बाहेर आले, म्हणाले, परिस्थिती नाजूक आहे, पुढे काय होईल काही सांगता येत नाही। एवढ्या लांबच्या प्रवासासाठी आम्ही परवानगी देऊ शकत नाही। मग डॉक्टरना सर्व परिस्थिती सांगितली। आमचे फॅमिली डॉक्टर बोलले, तेव्हा ते म्हणाले, ठीक आहे, जर उद्या पायांना संवेदना आल्या तर यांना परवानगी देता येईल। इतक्या कमी वेळात पायामध्ये संवेदना येणं किती कठीण आहे हे डॉक्टर मनातून जाणून होते। आता काय, महाराजांचं स्मरण, आता हाच उपाय।
आठवावे सद्गुरु पाय, याविनी दुसरी सोय काही नसे राहिली. धावपळी तो दिवस केव्हा संपला कळलेच नाही. आता उरली होती फक्त एक रात्र. त्या रात्री झोप येतेही होती आणि नव्हतीही. अर्धवट ग्लानीत एक ओळ सारखी आठवत होती. गण गण गणात बोते म्हणून लावा अंगारा, सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा. आणि त्याच पार्श्वभूमीवर गण गण गणात बोतेचा जप कळत नकळत होत होता. ती रात्र एकदाची सरली. सूर्याची किरणे अंगावर आली आणि डॉक्टरांच्या बोलण्याचा आवाज कानावर आला. अनबिलिव्हेबल. त्यांच्या पायात संवेदना आल्या आहेत. अर्थात बाकी परिस्थिती नाजूकच आहे. अत्यंत सांभाळून सावकाश धक्का न लागू देता त्यांना नेता आलं तरच. तेही मानेत पट्टा अडकून ठेवावा लागेल. बरेच दिवस लागणार आहे. प्रवासात सांभाळून नेण्याच्या जबाबदारीवर तुम्ही त्यांना नेऊ शकता. डॉक्टरांच्या त्या सांगण्यानंतर संमिश्र प्रमाणात का होईना वातावरण पुन्हा बदललं. आम्ही सर्वांना आधीच निघायचं आणि माझी लहान मुलगी आणि माझा लहान भाऊ हे मिस्टरांना घेऊन SX4 गाडीने मागून सावकाश येतील असं ठरलं. थोडा जरी धक्का बसला तरी त्यांना खूप वेदना व्हायच्या आणि थांबून मलम लावावा लागायचा. अशा रीतीने ते तिघं रात्रपर्यंत सांगलीला येऊन पोहोचले. तिथं पोहोचल्यानंतर मुलींनी सांगितलं, आई बाबा म्हणत होते मध्यरात्री कुणीतरी आलं. त्यांनी पाठीला आणि मानेला खूप शेक देऊन मसाज केला म्हणून मला बरं वाटलं. लग्नाचा दिवस उजडला हे मध्ये स्मृतीत जात होते. लग्नाचे सर्व विधी माझे दीर आणि जाऊ यांनी करावेत आणि कन्यादानाचा विधी ह्यांच्या हातून व्हावा असे ठरले. हे कन्यादानासाठी उभे झाले. मुलीच्या लग्नाला यांचं येणं होऊ दे हे माझं मागणं महाराजांनी पूर्ण केलं होतं. 2च दिवसापूर्वी जो माणूस पूर्ण बेशुद्ध अवस्थेत होता, मधला बराच वेळ जो ICU मध्ये होता, ज्याची कमरेखालची भागातील संवेदना गेली होती आणि ज्याला पूर्ण बरं व्हायला पुढे 6 महिने लागले, अशा माणसाने एवढा प्रवास सहन करून कन्यादानासाठी उभं राहणं हे माझ्यासाठी महाराजांचीच कृपा होती. आदल्या दिवशी डॉक्टरने मिस्टरना लग्नाला घेऊन जाण्याची परवानगी दिली. तेव्हा घरी जाऊन मी माझी पंचधातूची गजानन महाराजांची मूर्ती आभार मानून स्वच्छ पुसली आणि प्रवास आणि लग्न सुरळीत पार पडू दे म्हणून जागेवर ठेवली होती. आता मी कल्पनेनेच ती मूर्ती हातात धरून हृदयाशी कवटाळली आणि डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आजूबाजूला उभे असणारे माझे नातेवाईक ते दृश्य निहाळत होते आणि कदाचित आतल्या आत म्हणत होते, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.